गणपती अवघ्या महाराष्ट्राचं एक लाडकं आणि आराध्य दैवत। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भाद्रपद महिन्यातील या चतुर्थीला गणेशोत्सवाचं स्वरूप दिलं। अवघा महाराष्ट्र हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो। वेगवेगळ्या प्रकारची आरास, विद्युत रोषणाई, समाज प्रबोधनपर देखावे, समाज उपयोगी उपक्रम या दरम्यान राबवले जातात। गणपतीच्या आगमनाची आणि निरोपाची मिरवणूक सुद्धा मोठ्या थाटात काढली जाते। महाराष्ट्रात या गणपतीची अनेक प्रसिद्ध रूपं आपल्याला पाहायला मिळतात। या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या गणपतीची वेगवेगळी रूपं आपल्यापर्यंत आणण्याचा आमचा हा एक भक्तिमय प्रयत्न। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या मंदिराचा परिसर हजारो वर्षांपूर्वी कण्व मुनींच्या पदस्पर्शाने पुनीत झाला होता। त्यांचा आश्रम इथे होता। इथेच विश्वामित्र मेनका यांची कन्या शकुंतला आणि राजा दुष्यंताची भेट झाली। त्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि पुढे लग्न झालं। काही कारणानं राजा दुष्यंतला आपल्या हस्तिनापूर नगरीत परतावं लागलं। कालांतरानं त्याला शकुंतलेचा विसरही पडला। शकुंतलेनं ही गोष्ट कण्व मुनींच्या कानी घातली। कण्व मुनी शकुंतलेसह या ठिकाणी आले। त्यांनी श्री गणेशाची आराधना केली। गणराज प्रसन्न झाले। तेव्हाचं गणरायाचं नाव होतं वरद विनायक। गणरायांच्या समोर दुष्यंतला शकुंतलेचा स्वीकार करणं भाग पडलं। तेव्हापासून ह्या श्री सिद्धिविनायकाचा महिमा पसरला आहे। श्री सिद्धिविनायकाची महती इतकी थोर होती की थोरले माधवराव पेशवे यांना या गणरायाचा दृष्टांत झाला। त्यांना असा दृष्टांत झाला की ह्या ठिकाणी गणरायाचं स्थान आहे। त्यानुसार पेशवे यांनी आपले सरदार मेहेंदळे यांना इथे जीर्णोद्धारासाठी पाठवलं। तेव्हापासून ह्या मंदिराची कीर्ती अगदी दूर दूरपर्यंत पसरू लागली। मुंबई गोवा महामार्गानजीक चिपळूण येथील हा मळ्यातला गणपती 200 वर्षांपूर्वी देवधरांना मळ्यात काम करत असताना हा गणपती आढळला आणि त्यामुळेच त्याचं नामानिधान मळ्यातला गणपती असं झालं। आता आपण दर्शन घेणार आहोत प्रसिद्ध अशा दिव्यागर येथील गणपतीचं। द्रौपदी धर्मा पाटील यांना आपल्या सुपाऱ्यांच्या वाड्या खंटेवेळी एक लाकडी पेटी सापडली आणि त्यातच हा 52 कशी सोन्याचा गणपती सापडला। ही घटना इसवी सन 1997 ची। आज देशभरातून हजारो गणेश भक्त ही सोन्याची मूर्ती पाहण्यासाठी इथं आवर्जून येतात। हा गणपतीपुळ्याचा महागणपती सुमारे 500 वर्षांपूर्वी त्र्यंबकजी भिडे यांना दृष्टांत झाला। त्यांच्या गोधनातील एक गाय या विशिष्ट ठिकाणी येऊन दूध पाजरू लागली। खोदकाम केल्यावर ही महागणपतीची मूर्ती सापडली। नंतर इथे मंदिर बांधून गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। या पुरातन मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात। केवळ आंजर्ल्याच्या गणपतीलाच नाही तर आंजर्ले गावाला सौंदर्याचं एक वेगळं वरदान लाभलेलं आहे। विस्तृत समुद्र किनारा, डोंगर दऱ्या, बरीचशी वनराई, खरंच आणि इथे असलेली नीरव शांतता। जगात काही गोष्टी अवर्णनीय असतात हे खरंय। आजची आपली प्रदक्षिणा इथेच संपते, तर मग भेटूया पुढच्या भागात। अरे पण हो, झी मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना प्रदक्षिणेच्या परिवाराकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।